बदलापूर घटनेचा निषेध असो नराधमाला फाशीची शिक्षा, कारवाई दिरंगाई करणाऱ्या सरकारचा पीडित मुलीला न्याय, या नराधमाला फाशीची शिक्षा, महाविकास आघाडी सर्व मित्र पक्ष यांच्या वतीनं आज या सांगोल्यामध्ये आपण जे काय महाराष्ट्रामध्ये जी काही घटना घडली आहे, लैंगिक अत्याचार या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी निषेध नोंदवतोय। खरं पाहिलं तर आज पूर्णपणे महाराष्ट्रात बघितलं तर आज जी घटना परवा लहान मुलींच्या बाबतीत घडली म्हणजे एकच घटना घडलेली नसून अशा अनेक घटना या ठिकाणी आपल्याला घडलेले दिसत आहेत। म्हणजे याचा अर्थ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा काय धाक राहिलाय का नाही याची शंका निर्माण या ठिकाणी झालेली आहे। आणि आपण पाहिलं असेल काल महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्र बंदीची हाक दिली। त्याचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना त्याच्यापासून त्रास होऊ नये किंवा आपण पाहिलं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या दिसून येत नाही। आणि आपण महाराष्ट्र सरकार मात्र लाडकी बहीण अशी योजना आपल्याला दाखवत आहे। आमचं एकच मत आहे, तुम्ही अशा अनेक योजना काढा, त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण तसेच या महाराष्ट्रातील मुलगी आणि मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत याची दक्षता घेणं गरजेचं आहे। एक घटना घडली परवा, याचा अर्थ अनेक घटना या 8 दिवसात मला वाटतंय 4-5 घटना आपल्याला समोर आल्या। म्हणजे एखादी घटना घडलेली असून त्या ठिकाणी अशा कितीतरी घटना घडल्या असतील। एक महाराष्ट्रामध्ये आज दिसून आली म्हणून त्याचा उद्रेक आणि त्यामध्ये आपल्याला दिसून आल्या घटना अनेक, पण अशा अनेक घटना या महाराष्ट्रात घडत आहेत। याच्यावर कुठंतरी पायाबंद घालणं या सरकारनं कामाचं आहे। आणि मला एक आवर्जून एक ठिकाणी हे सांगायचं आहे, सदावर्ते वकील याच वकिलानं आज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन याचिका दाखल करतोय। अजून कालच्या याच्याबद्दल अशा कामाबद्दल याचिका दाखल करतोय। याचा अर्थ भाजपला नेमकं यातनं काय साध्य करायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करायचं आहे हे यातून आपल्याला दिसून येतंय। सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे की यामध्ये आपण खऱ्या अर्थानं ही जी हुकुमशाही चालू आहे या महाराष्ट्रामध्ये ही कुठंतरी थांबली पाहिजे। आणि म्हणूनच आपण आपले वरिष्ठ नेते पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक, नागपूर या ठिकाणी आंदोलन तर चालूच आहेत, परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सांगोला येथे बिन आपण ते आंदोलन निषेध नोंदवतोय। आणि मी शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील आणि शिवसेना सर्व सांगोला यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवतोय आणि या ठिकाणी माझं 2 शब्दाचं मनोगत थांबवतो।